श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्र हो, आपण सगळे देवाला शोधत असतो. कोण मंदिरात शोधतं, कोण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन तिथे देवाला शोधतं, कोणी व्रतवैकल्य करतं. पण स्वामी म्हणतात की देव बाहेर शोधू नकोस, तो तुझ्या घरातच असतो. फक्त त्या देवाला ओळखण्याची दृष्टी तुला मिळायला हवी. याच विषयावर आपण आज जाणून घेणार आहोत की देव नेमका कुठे भेटतो, कुठे वास्तव्यास असतो. स्वामींच्या मते आपल्या घरी देव वास्तव करत आहे हे कसं समजायचं? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित देव आत्ताही तुमच्या घरातच असेल, पण ते तुमच्या लक्षात येत नसेल. स्वामी म्हणतात की देव म्हणजे काय हो? तर स्वामी समर्थ कधीच देवाला फक्त मूर्तीपुरतं मर्यादित करत नाहीत. स्वामी म्हणतात देव म्हणजे दगड नाही, देव म्हणजे एक चैतन्य आहे. देव म्हणजे काय? देव म्हणजे शांतता, देव म्हणजे समाधान, देव म्हणजे प्रेम, देव म्हणजे संयम, देव म्हणजे विश्वास. जर ही मूल्य, ह्या गोष्टी तुमच्या घरात असतील तर समजा देव तिथे नक्कीच वास्तव करत आहे. त्यासाठी कोणतं मोठं मंदिर असणं आवश्यक नाही. मनाचं मंदिर स्वच्छ असणं हेच महत्त्वाचं आहे. आपल्या घरात देव वास्तव करत आहेत याची पहिली खूण म्हणजे आपल्या घरात असणारी शांतता. स्वामी म्हणतात की जिथे शांतता आहे तिथे मी नांदतो. मित्रांनो, तुमच्या घरात शांतता आहे का? घरात आल्यानंतर मन शांत होतं का? उगाच चिडचिड कमी होते का किंवा होत नाही ना? राग आला तर तो पटकन निवळतो का? घर लहान असो वा मोठं, पैसा कमी असो वा जास्त, जर घरात मनाची शांतता असेल तर देव तिथेच आहे. काही घरं अशी असतात जिथे पाऊल टाकताच मन हलकं होतं. ती शांती कुठून येते? तर तिथे देवाच्या उपस्थितीमधून येते. आपल्या घरात देव वास्तव करत आहे याची दुसरी खूण म्हणजे कोणतंही संकट येऊ दे, कितीही परिस्थिती गंभीर असू दे, त्या संकटातही धीर येतो, मन खंबीर होतं, कशाची भीती वाटत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की संकट जो आम्हाला आठवतो, संकटामध्ये जो आमचा धावा करतो, त्याच्या घरात मी आधीच असतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यात अडचणी येतात का? येणारच. पण प्रश्न हा आहे, संकटात तुम्ही कोलमडता का? की देवावर विश्वास ठेवता? ज्या घरात लोक म्हणतात स्वामी आहेत, काहीतरी मार्ग निघेल, त्या घरात देव नक्कीच वास्तव करतो. संकट असूनही घरात नकारात्मकता नसते, एकमेकांना आधार दिला जात असतो, तर समजावं तिथे देव नक्कीच आहे. तिसरी खूण म्हणजे माणुसकी आणि सद्भाव. स्वामी म्हणतात की जिथे माणुसकी आहे तिथे देवाला बोलवावं लागत नाही, तो स्वतःहून तिथे जातो. तुमच्या घरात आई-वडिलांचा आदर होतो का? शब्द जपून वापरले जातात का? खोटेपणा कमी आहे का? गरजूला तुम्ही मदत करता का? स्वामींना कोणती मोठी पूजा नको असते. स्वामींना फक्त स्वच्छ मन हवं असतं, स्वच्छ भाव हवा असतो, स्वच्छ मनाने केलेली प्रार्थना हवी असते. घरात अन्नाचा अपमान होत नसेल, कोणी उपाशी झोपू नये याची काळजी असेल, तर तिथे देव नक्की असतो. आपल्या घरात स्वामी वास्तव्यास आहेत याची चौथी खूण म्हणजे घरात असणारी सकारात्मक ऊर्जा. देव दिसत नाही, पण तो जाणवतो. मित्रांनो, सकाळी उठल्यावर जड वाटत नाही ना? घरात प्रवेश करतात समाधान वाटतं. मुलांमध्ये आपोआप संस्कार दिसतात. देव देव देवाचं नाव सहज ओठावर येतं. ही सगळी जी जी सगळी जी घटना आहे ती देवाची उपस्थिती असलेलीची चिन्ह आहेत. जर घरात नुसतीच तक्रार नाही तर कृतज्ञता आहे, तर तिथे देव असतो. मग आपल्या देव्हाऱ्यात, आपल्या देवघरात किंवा आपल्या घरात देव राहावा यासाठी काय करावं?
तर स्वामींनी एक सोप्पा मार्ग सांगितला आहे. सकाळी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, अहंकार कमी करा, देवाला दोष देणं थांबवा. स्वामी म्हणतात, भाव असेल तर मी तुझ्या उंबऱ्यावरच उभा आहे. म्हणूनच मित्रांनो, देव वेगळा कुठे शोधू नका. जर तुमच्या घरात शांती आहे, विश्वास आहे, माणुसकी आहे, तर समजा देव तुमच्या घरातच आहे. त्याला दुसरीकडे शोधण्याची गरज नाही. म्हणूनच दिवसाच्या सुरुवातीला स्वामींच्या जपाने सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.